बाकी ठिकाणी करेक्शन करतो राईट, तर इथे पण त्याच्यासोबत केलं ना तर किती तुम्ही असं बसा म्हणणार आहे, थोडंफार खालीवर होणारच आहे, त्याच्यामध्ये क्रीज लाईन येऊन जातात. मग का प्रोडक्ट परत करेक्शन आणखीन टचअप करावंच लागतं. बेस पे तुम्ही नंतरच करा. आणि फाउंडेशन मी करतच नाही मोरायला, हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. कधी पण मेकअप ना तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्याच्या अकॉर्डिंग करायला पाहिजे. हे मी माझी स्टेप आहे ही मीच करते. आणि माझी आणखीन एक टेक्निक, मी लगेचच बेक करते लो राहील. फक्त तुम्हाला कसं आणि म्हणजे तुम्हाला केअर काय घ्यायची हे मी सांगते. ज्यावेळेस आपण फिलिंग करतो आयब्रोमध्ये अनइवन जर असेल, आता सपोज इथले तिचे टफ्ट हेअर आहेत बघा आणि इथे स्टबल हेअर आहेत, सेम इथूनच स्टार्ट होतात ते, तर मला ह्याला पण तू उभे लाईन्स द्यायचे, सेम करायचं आहे त्याला. इथे हाईट कमी आहे आणि इथे थोडंसं वरती आहे, सो त्याला बॅलन्स करावं लागणार. फेस शेप ओव्हलच आहे तिचा, इकडे खूप नाही करणार आहे जॉ लाईनला. ब्रिसल्स यूज करते, प्रेस नाही करत आहे जास्त. आणि फॅन जास्त वेळ करा, ड्राय होऊन जाईल. पण AC पाहिजे ब्राईडला, अजिबातच फॅनमध्ये किंवा उन्हाळ्यात नाही चालणार. हिवाळ्यामध्ये वगैरे चालून जाईल, किंवा ओपन याच्यात इव्हनिंगला जे आहे संगीत त्याला करू शकतो. छान दिसतंय ना असं का? मला पण खूप आवडतं, बट ते शक्य नाही आहे ना आपल्या इकडे, खूप ह्युमिड नाही नाही लास्टिंग नाही राहणार त्याचं. राहू शकतं, पण ते कसं होतं ना, मॉडेल्स कॅरी करतात, ब्राईड नाही कॅरी करू शकत ते. असं काही केलं हे नको आहे. आयब्रो प्रॉपर करण्यासाठी ही थोडी अशी खाली वाटते. तुम्ही जेवढं करेक्ट करतील नऊवारी लुकला छान दिसतं. नाही, पण त्यांनी ना जेवढं ठीक आहे तेवढं फास्ट तुम्ही पॉपअप केलं की ते लवकर लागतं. की बघा प्लीज, हे तुम्हाला पण माझं यूज करायचं आहे, सो अजिबात वेस्ट नाही करायचं आहे, नाही तर हातातून वापस घेण्यात येईल. हां, तुम्हाला ग्लॉसी आवडतं ना, तुम्ही ज्यावेळेस लिक्विड लावाल ना त्यावेळेस एकदम जस्ट फक्त हायलाईट एरिया सगळा कवर करायचा, बेकिंग करायची आहे आणि इकडे जस्ट डस्ट आउट केल्यासारखं करा, काही नाही होणार. चालेल, बट ब्रँड खूपच हाय यूज करा. काय डिफरन्स आहे दोन्ही आयब्रो? होल झाले, काम कमी झालं आहे माझं. ज्यावेळेस मी ॲप्लिकेशन फिलिंग करेल त्यावेळेस पटकन होऊन जाईल. इतकं करायचं नाही की इथलं प्रॉडक्ट उठेल, ते बॅलन्स करावं लागणार. माझ्याकडून फर्स्ट टाईम झालेलं, सो सेकंड टाईम काही अशा झाल्या तुमच्याकडून चुका तर ते तुम्हाला परत प्रॉपर करावं लागणार. एक स्ट्रोक दिलाय, दिसतोय हा मी दिलाय आता. आधी प्रोडक्ट लावायचं आयब्रोमध्ये, नंतर ते काढायची प्रोसेस ही. आपोआप जे गेलेलं असतं ते अपोजिट डायरेक्शनला मी क्लीन करून घेते. दिले नंबर सांगते.
हा लावला शेड पिंक आणि पीच, कारण मला पिंक नव्हतं करायचं. ऑलरेडी मी फ्रीज लाईनवर सगळं पिंक पिंकच केलं आय मेकअपमध्ये. जो शेड मी वरती घेतला होता पिंक, तो हलका खाली तो सेम मी ॲज इट इज घेईन. मस्कारा लोअर शॅडो खूपच कमी केले मी, डार्क पण दाखवेल मी एखाद्या मॉडेलला. तिच्यावर मी खूप डार्क केलेत ऑलरेडी 1-2 वेळा. डस्ट आउट करते.